हॅलो मित्रांनो, मी शिवली आणि माझ्या किचनमध्ये तुमच्या मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे पॅकेटमधलं प्रीमिक्स वापरून परफेक्ट गुलाबजामुन। अगदी परफेक्ट बनवून तयार होणार, वरून पण परफेक्ट आणि आतमधून पण ज्यूसी, फुल्ली ज्यूसी होईल। बघा, मी तुम्हाला एक कापून दाखवते। अगदी परफेक्ट बनवून तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि माझे सगळे टिप्स अँड ट्रिक्स जर तुम्ही फॉलो केलं तर तुमचे गुलाबजामुन पण अगदी परफेक्ट बनवून तयार होईल। इथे बघा, मी हा पॅकेट वापरते। तुम्ही कोणतेही ब्रँड घेऊ शकता, त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे। इथे 200 ग्रामचा पॅकेट घेतलाय मी आणि याच्या मागे बघा लिहिलेलं आहे 200 ग्राम पावडरसाठी 70 ते 80 ml पाणी नाहीतर दुधाचा वापर करायचा। सगळ्यात आधी आपण पॅकेट फोडून सगळं पावडर टाकून घेऊया बाउलमध्ये। आता 200 ग्राम पावडरसाठी आपल्याला 70 ते 80 ml पाणी घ्यायचे। तुम्ही दूध पण घेऊ शकता उकळलेला, पण नॉर्मल टेम्परेचरचं व्हायला पाहिजे। मी पाण्याचाच वापर करते। मी एक कप घेतला, कप आहे 2/3 कप, कोणताही कप असू द्या। ह्याचं मेजरमेंट बघा 120 ml। 120 ml म्हणजे याचा अर्धा होईल 60 ml आणि अर्धापेक्षा मी थोडंसं जास्त घेतले म्हणजे की 70 ते 80 ml पाणी होईल। आता थोडं थोडं करून पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं। बघू पूर्ण लागते की नाही। एकदा जास्त पाणी घालायचं नाही आहे, थोडं थोडं पाणी घालून स्मूथ डो तयार करायचे। अगदी स्मूथ व्हायला पाहिजे। थोडंसं मी तेल टाकते म्हणजे अजूनही स्मूथ होईल। मी एक बॉल बनवून तयार करते गुलाबजामुनसाठी, बघते की छान बॉल बनते की नाही। आपल्याला अगदी क्रॅक फ्री बॉल पाहिजे, पण इथे बघा खूप क्रॅक्स आलेले आहेत, म्हणून अजून थोडासा पाण्याचा वापर करते मी आणि परत मळून घेते। थोडंसं चिकट झालेलं आहे म्हणून मी अजून थोडंसं तेल टाकते आणि छान स्मूथ डो तयार करते। तेल पण जास्त वापरायचं नाही आहे, थोडंसं तेल टाकलंय मी आणि असा अगदी स्मूथ सॉफ्ट डो तयार करायचे। आपल्याला जेवढे सॉफ्ट जेवढे स्मूथ डो होईल तेवढे स्मूथ आपलं गुलाबजामुन आपल्याला भेटेल। इथे बघा माझा डो अगदी तयार आहे, अगदी सॉफ्ट आणि स्मूथ। आता 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवू आणि 10 मिनिटानंतर आपण गुलाबजामुनचा बॉल बनवून घेऊ। दोन्ही हाताला तेलाने ग्रीज करू आणि त्याच्यानंतर बॉल बनवून घेऊ। बॉल्स अगदी क्रॅक फ्री व्हायला पाहिजे। थोडंसं पण जर क्रॅक असलं तर तेलात जाऊन फटून जाणार आहे, म्हणून अगदी परफेक्ट थोडा टाइम घेऊन करायचे आणि परफेक्ट स्मूथ बॉल्स तयार करायचे आहेत। अशाच थोडा म्हणजे थोडा जास्त टाइम घेऊन आपण बॉल बनवून घेऊया। हाताने दाबायचे आणि चांगले दोन्ही हाताने फिरवून अशा प्रकारे बॉल्स बनवून तयार करायचे। एक एक करून मी सगळे बॉल्स तयार करते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते। इथे बघा सगळे बॉल्स बनवून तयार केलेले आहेत। इथे 22 मला वाटते गुलाबजामुन झाले। आता इथे मी तेल ठेवलंय गरम करायला, एक बटाट्याचा स्लाइस टाकलाय तेल चेक करायला म्हणजे गरम झाले की नाही। आता बघा बबल्स यायला लागलेत म्हणजे तेल गरम झालेलं आहे। मीडियम गरम तेल पाहिजे आपल्याला, खूप जास्त नाही आणि अगदी कमी पण नाही। एक गुलाबजामुनचा बॉल मी टाकलाय आणि असं फिरवत राहायचे म्हणजे एक साइडने जर हीट भेटलं तर दुसऱ्या साइड फटू शकतो, म्हणून असं फिरवत राहायचे आणि एक थोडंसं प्रॉमिनंट झालं की आपण अजून घालू एक एक करून। हीट मीडियमवरती ठेवायचे। खूप कमी असल्यावर गुलाबजामुन फटून जातात आणि जास्त असल्यावर अगदी पटकन बाहेरून कलर येते आणि आतमधून कच्चा असते, म्हणजे गुलाबजामुन चाशणी ॲब्झॉर्ब करत नाही। म्हणून असा मीडियम हीटवर हलवून अशा प्रकारे फिरवून आपल्याला फ्राय करायचे आहेत। परत 2 टाकले होते मी, आता ते पण थोडासा कलर आलेला आहे, अजून परत 2-3 टाकते। अशा प्रकारे जे पहिले कलर होईल ज्याला ते मी पहिले काढून ठेवेन म्हणजे काढून घेईन
असं करून एक एक दोन दोन तीन तीन असं करून थोडे थोडे करून मी टाकते, बॅचेसमध्ये टाकत नाही, एकदा सगळं नाही टाकत. बघा एवढे सांभाळून पण एक थोडासा फटलाय, काय नाही. आता मी हा काढून घेते. अशा प्रकारे जे पहिले कलर होईल ते मी पहिले काढून घेईन. असं करून सगळे गुलाबजामुन आपल्याला फ्राय करून घ्यायचे मीडियम हीटवर. हे दोन पण बघा छान कलर आलेले आहेत, काढून घेतलेत. आता अजून मी 1 2 3 करून असं टाकते. अशाच फिरवत राहायचं आणि जेवढे कलर चांगले झालेले आहेत तेवढे मी काढून घेते आणि अशा प्रकारे मी सगळे गुलाबजामुन फ्राय करून मग नंतर तुम्हाला दाखवते. हे बघा मित्रांनो, माझे शेवटीचे 4 गुलाबजामुन आहेत. एवढे पण मी काढून घेते आणि येथे आहे सगळे गुलाबजामुन. आता चाशणीची तयारी करायची. कढाईतलं तेल मी सगळं काढून घेते आणि हीच कढाईमध्ये मी चाशणीची प्रोसेसिंग करणार आहे. म्हणजे आपल्याला थोडंसं पसरलेलं भांडं पाहिजे म्हणून मी हीच कढाई घेते. आणि आता 200 ग्राम पावडरसाठी मी येथे 3 कप साखरेचा वापर करते. 2 कप साखर घेतले तरी खूप छान भिजून तयार होईल, पण मला काही रिस्क नको आहे म्हणून मी 3 कप साखर घेतले. आणि 3 कप साखरेला 2.5 कप पाणी घालायचं, म्हणजे थोडंसं कमीच घालायचं, जास्त नको. 2.5 कप पाणी घातलंय मी बघा. आता सुगंधासाठी मी 2 ते 3 हिरवी वेलची फोडून टाकते. तुम्हाला वाटलं तर तुम्ही पावडर पण वापरू शकता, काय हरकत नाही. आता साखर छान विरघळू द्यायचे. हीट जास्तच केले, आता हाय हीटवर ठेवलंय. पूर्णपणे विरघळल्यानंतर आपल्याला थोडे वेळासाठी उकळू द्यायचे, म्हणजे 4 ते 5 मिनिटासाठी उकळू द्यायचे. बघा साखर विरघळलेली आहे आणि त्याच्यानंतर मी 5 मिनिटासाठी उकळून घेतले. आता चाशणी अगदी छान चिकट आहे, कोणतेही तार नाही पाहिजे आपल्याला. आता एक एक करून मी गुलाबजामुन घालून घेते आणि हीट मी बंद केलेलं आहे. जी कॉईल हॉट प्लेट आहे म्हणून बंद केल्यानंतर पण 1 मिनिट एवढे गरम असते, म्हणून थोडंसं उकळी दिसते तुम्हाला, काय हरकत नाही. आता लगेच बंद होईल. एक एक करून सगळे गुलाबजामुन आपल्याला टाकून घ्यायचे चाशणीमध्ये आणि मिक्स करून अशाच झाकून ठेवून द्यायचे. आता आपल्याला काही काम नाही आहे, अशाच झाकून वेट करायचे लगभग 1 ते 1.5 तासासाठी. जास्त झाले तरी चालेल. लगभग 2 तासानंतर येथे बघा आपले सगळे गुलाबजामुन अगदी भिजून तयार झालेले आहेत. चाशणी खूप छान सोक केलेलं आहेत त्यांनी, तुम्ही बघू शकता. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते, कापून दाखवते. तुम्ही बघू शकता मित्रांनो, 1-2 गुलाबजामुन थोडासा फटले होते, पण आता भिजल्यानंतर तेवढे काही कळत नाही, दिसत नाही. सगळे गुलाबजामुन अगदी परफेक्ट दिसतात. आता मी तुम्हाला एक गुलाबजामुन कापून दाखवते. बघा मित्रांनो, इथे मी दुसरा एक गुलाबजामुन घेतला आणि कापून दाखवते. बघा आतमधून अगदी परफेक्टली ज्यूस भरलेला आहे, तुम्ही बघू शकता. अशी प्रकारे तुम्ही पण ट्राय करा. गुलाबजामुन प्रीमिक्स पावडरपासून अगदी छान परफेक्ट गुलाबजामुन बनवून तयार होणार आहे. तुम्हाला थोडंसं लक्ष द्यायचे की डो अगदी सॉफ्ट आणि स्मूथ झाला पाहिजे आणि फ्राय करताना अगदी मीडियम हीटवर फ्राय करून घ्यायचे. तुमचे गुलाबजामुन पण अगदी परफेक्ट होईल.